नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आजची टिफिन स्पेशल अतिशय टेस्टी हेल्दी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही स्नॅक्सच्या टिफिनमध्ये द्या किंवा रेग्युलर टिफिन जो आहे तर पोटभरीच असा टिफिन आहे हा. बनवायलाही सोपं आहे. तर डाळ भिजवण्यासाठीच फक्त थोडासा वेळ लागेल तोच. कारण मी शक्यतो दुसऱ्या दिवशी जर टिफिनसाठी बनवायची असेल तर आदल्या दिवशीच रात्री डाळ आहे तर ती भिजत घालते. तर मी मूग डाळ घेतली सालासकट जी असते ती ती 1 कप घेतली आणि त्यामध्ये अर्धा कप हरभरे आहेत तर ते ऍड केलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले 3 ते 4 पाण्याने आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करून रात्रभर ते भिजत ठेवायचे. आणि डाळ आणि हरभरे अगदी छान असे फुललेत, म्हणजे चांगले भिजलेले आहेत आणि आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर मी शक्यतो भिजवायच्या वेळेलाच स्वच्छ धुवून घेते, त्याच्यामुळे मग आता काही धुवून घ्यायची गरज नाही पडत. आपल्याला फक्त त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि त्यानंतर मग ते डाळ आणि हरभरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्येच 1-2 अंदाजे हिरव्या मिरच्या घेणार आहे आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या घ्यायचे, चवीपुरतं मीठ. तर याच्यामध्ये बनवताना तुम्ही भाज्या जरी वापरल्यात ना, म्हणजे जसं की पालकाची भाजी असेल तर ती पण ह्याच्यामध्ये प्युरी करताना टाकली ना तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते आणि पौष्टिक पण अजून होतं. तर मी अगदी सिंपल थोडंसं घाई गडबडीची टाइम असतो टिफिनचा सकाळचं म्हटलं ना की मग त्यासाठी मग पालक वगैरे सगळं आधीच चिरून वगैरे ठेवावा लागतो. आणि हे जे धिरडं आहे ना तर ते पौष्टिकही आहे आणि मुलांनाही आवडेल असं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची जी आहे ना तर अगदी 2च वापरलेत, खूप जास्त नाही वापरलं, खूप जास्त स्पायसी केलेलंच नाहीये. तर मी एकदा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं आणि अगदी छान अशी पेस्ट करून घेतली त्याची. तर बघू शकता तुम्ही. तर मी आज सगळ्यांनाच टिफिनसाठी, ऑफिस टिफिनसाठी पण आणि मुलांच्या टिफिनसाठी पण ही रेसिपी बनवली. तर मुलांच्या टिफिनसाठी बनवताना त्याची छोट्या साईजच्या बनवलेत आणि ऑफिससाठी एक मोठ्या साईजचं अगदी बनवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशी त्याची पेस्ट तयार झाली आहे आणि धिरडं आहे त्याच्यामुळे पाणी खूप जास्त नाही टाकणार आहे मी त्यामध्ये, अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि धिरडं म्हटलं तर थोडंसं जाडसरच येतं, अगदी पातळ असं डोश्यासारखं नाही येत. आणि याच्यामध्येच तुम्ही वेगवेगळ्या भाज्या आहेत तर त्या अशा बनवताना किंवा बनवून झाल्यानंतर वरून टाकल्या असं रॅप केलं ना मध्ये भाज्या तरीही चालतात. अगदी थोड्याशा परतून घ्यायच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आणि मग त्याच्यामध्ये ऍड करायच्या, रॅप करायच्या, तरीही छान लागते त्याची टेस्ट. तर मी आज काहीही वापरलेलं नाही, अगदी सिंपल पद्धतीने हे धिरडं जे आहे ना तर ते बनवले. तर बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेणार आहे पाणी ऍड केल्यानंतर. त्यानंतर तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर असं तेल स्प्रेड करून घेणार आहे. तर तवा पूर्ण चांगला तापला पाहिजे, त्यावर तेल टाकलंय आणि मग परत त्याचं जे टेम्परेचर आहे तर ते मेंटेन करण्यासाठी अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहे मी. म्हणजे धिरडा असेल किंवा डोसा असेल अगदी अलगद निघाला जातो, सुटला जातो ते तव्याला, अगदी चिकटून बसत नाही. तर हे मोठ्या साईजचं मी हे धिरडे आहे तर एक बनवून दाखवतीये. थोडंसं जाडसर आहे पण अगदी पोटभरीचं आहे जेवणासाठी सुद्धा. कारण ऑफिस टिफिनमध्ये सॅलड वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी दिल्या जातात, त्यामुळे मग चपातीऐवजी हा ऑप्शन चालून जातो. थोडंसं परत तेल स्प्रेड करून घेतले मी याच्यावर, अजून थोडंसं सुटलेलं नाहीये. मग मी त्यावर थोडंसं झाकण ठेवून घेतलं कारण का बाजूचे जे कडा आहेत ना थोडेसे जाडसर राहिल्यामुळे मग ते सुटले जात नाही, मग ते तुटेल म्हणून मग मी त्यावर थोडंसं झाकण ठेवून घेतलंय 1 मिनिटासाठी आणि मग त्यानंतर मग ते अगदी अलगद सहजपणे ते पलटवले गेले. तर बघू शकता तुम्ही. मुलांचा डबा अगदी फिनिश होऊन जातो असं काही वेगळं असेल तर चपातीऐवजी. अगदी पराठा दिला ना तरी त्यांना आवडीचा असतो, म्हणजे शक्यतो मग भाज्या नाही खाल्ल्या ना मग पराठ्यामध्ये त्या भाज्या टाकून आपल्याला पराठा देणं हे पण एक छान ऑप्शन असतो. तर त्याच्या कडा मी सोडवून घेतल्यात धिरड्याच्या आणि आता हे पलटवून दोन्ही बाजूने छान असं खमंग असं भाजून घेणार आहे. अतिशय टेस्टी, बनवायला सोपी, खूप जास्त साहित्य नाही वापरलेलं, फक्त डाळ भिजवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो कधीही सकाळी टिफिनसाठी बनवायचं असेल ना तर रात्री भिजवून ठेवलेलं डाळ, आणि याला भिजवू पण लागत नाही परत पीठ
केल्यानंतर डोशासारखं, म्हणजे फर्मेंट वगैरे करायला अगदी झटपट होऊन जातं. याच्यामध्येच तुम्ही थोडंसं सोडा किंवा इनो ॲड केलं आणि छान असे त्याच्या आप्पे पात्रामध्ये आप्पे पण होतात. एकाच बॅटरपासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो, त्याही पौष्टिक अशा रेसिपी. तर बघू शकता धिरडं जे आहे तर ते अगदी छान दोन्ही बाजूनी भाजून तयार झाले. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता फोल्ड करून मी याच पद्धतीने मी टिफिनसाठी पण बनवलं होतं. तर टिफिनचं जे व्हिडिओ आहे ना तर तेच मी लास्टला शेअर केले लहान मुलांच्या टिफिनसाठी. अगदी सोपी रेसिपी आहे, बनवायला सोपी आहे आणि खायलाही पौष्टिक. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.